तुम्ही घरीच बनवलेले दही घट्टसर बनत नाही का? किंवा त्यामध्ये खूप सारं पाणी राहतं का? किंवा दही आईस्क्रीमच्या टेक्स्चरचं छान वड्या पाडण्यासारखं बनत नाही का? तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये दही बनवताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. आणि हे दही बघा गरमीत लावून सुद्धा छान सेट झालेलं आहे. अगदी खूप वेळ उकळी ठेवते तरीही यातून एक थेंबभर पाणीसुद्धा गळत नाहीये किंवा दहीसुद्धा हलत नाहीये. तर त्यासाठी सगळ्यात आधी जाड तळाचं आपण पातेलं घ्यायचं आहे. तर खरं सांगू का, दूध तापवताना आपल्याला यामध्ये टोपामध्ये पाणी ओतण्याची अजिबातच गरज नसते. डायरेक्टच जर आपण गॅसवरच दूध ठेवलं आणि पातेलं सुकलं, तापवलं आधी आणि नंतर दूध ओतलं ना, तरच ते दूध खाली तळाशी लागतं. तर इथे मी बरोबर 1 लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे. साधारण आमच्याकडे तरी गोकुळचं दूध मिळतं, क्रीमी टेक्स्चरचं असं म्हणजे घट्टसर, आणि म्हणून मी ते घेतलेलं आहे. आता इथे मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवलेली आहे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध आहे ना आटवून घ्यायचं आहे. साधारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दूध जे आपण सुरुवातीला केवढं होतं त्याच्या साधारण अर्धा इंच खाली गेलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचं अंश यातील कमी होईल. आता दूध मी गॅसवरून उतरून ठेवलेलं आहे आणि विरझणच आपल्याला हवं आहे, म्हणजे दही हवं आहे. तर साधारण गोड असं दही घ्यायचं आहे, आंबट घ्यायचं नाहीये विरझणासाठी तरी, जेणेकरून आपण जे दही लावणार आहोत, दही बनवणार आहोत ते आंबट बनणार नाही. आता दूध आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड तर करून घ्यायचं नाहीये. साधारण कोमट दूध ठेवायचं आहे. आपल्याला बोटाला सोसवेल इतपत कोमट दूध ठेवायचं आहे. तर हे जे विरजण आहे ना मी फेटून घेतलेलं आहे आणि फेटलेल्या विरजणामध्ये साधारण 1 चमचाभर आणखीन दूध जे आपण आटून घेतलेलं आहे ते मी घालून घेतलेलं आहे. शक्यतो दही आहे ना मातीच्या भांड्यामध्ये लावल्यामुळे, मातीच्या भांड्यामुळे काय होतं, जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि घट्ट असा गोळा आपल्याला दह्याचा मिळतो. आणि गोडसर चविष्ट असं हे दही जे आहे ना ते मातीच्या भांड्यातील आपल्याला खायला सुद्धा मिळतं. जर तुमच्याकडे मातीचं कोणतंही भांडं नसेल तर आपण असे आईस्क्रीम तर म्हणजे याला मटका कुल्फी ज्याला म्हणतात ते आईस्क्रीमसुद्धा आपण नेहमी आणतोच. तर त्या मटका कुल्फीचे जे अंडी असतात ना त्यासुद्धा तुम्ही घासून ठेवू शकता. मी हे जे मातीचं भांडं आणलेलं आहे ना ते रात्रभर पाण्यामध्ये ठेवलं, दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये तापून घेतलेलं आहे. आता हे जे विरझण आहे ना ते आपण साधारण 2 चमचे विरझण या मातीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही हे भांडं पाहून नक्कीच कमेंट करणार आहात, कारण हे चिनी मातीचं भांडं आहे. कारण हा व्हिडिओ बनवताना माझ्यासोबत काय-काय झालेलं आहे ते सांगते. कारण हा व्हिडिओ बनवताना खूप गडबड झालेली होती आणि मी हे जे तुम्ही आता व्हिडिओ बघताय तो मी सकाळी व्हिडिओ बनवलेला होता. आणि शक्यतो तुम्हाला सांगू का, जेव्हा गरमीमध्ये आपण जेव्हा विरझण लावतो, आपल्याला जेव्हा दुसऱ्या दिवशी विरझण खायचं आहे, म्हणजे दही खायचं आहे, तेव्हा आपण काय करायचं आहे, शक्यतो 10 वाजता विरझण लावायचं आहे. म्हणजे ते छान गोडसर मस्त असं अजिबात साखर घालायला लागत नाही. असं मस्त गोडसर असं दही आपलं बनून तयार होतं. पण मी व्हिडिओसाठी उजेडात छान व्हिडिओ व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ आहे ना सकाळी केलेला आहे आणि त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाहीये. तर पुढचा व्हिडिओ डायरेक्ट मी तुम्हाला मातीच्या दुसऱ्या भांड्यामध्ये विरझण दाखवलेलं आहे. परंतु बनवण्याची पद्धत मात्र सेमच आहे. तर हे जे फेटून घेतलेलं थोडंसं दही आहे ना, सॉरी दूध आहे ना, त्याने काय होतं, या दह्यावरती छान अशी बुडबुडे आल्यासारखी जाळी निर्माण होते. ते दही खूप छान दिसतं. आता काचेच्या भांड्यामध्ये सॉरी स्टीलच्या पातेलीमध्ये सुद्धा मी विरझण लावलेलं होतं. पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी हे विरझण हा जो व्हिडिओ आहे तो सकाळी केलेला होता आणि 2-3 वेळा मी हे भांडं आहे ना ते खूप वेळा हलवलं सुद्धा होतं. त्यामुळे यामध्ये पाणी सुद्धा झालेलं आहे. थोडक्यात काय सांगायचं झालं तर जे टेम्परेचर आहे ना दहीला बनवण्यासाठी ते परफेक्ट लागतं. म्हणजे दिवसा कशी खूप हीट असते, ऊन असतं आणि आपण खिडक्या दरवाजे उघडे ठेवतो, त्यामुळे थोडंसं या भांड्यांमध्ये बाष्पीभवन होतं आणि पाण्याचा अंश तयार होतो आणि पाणी खूप जास्त सुटतं. आणि हे जे विरझण लावलेलं आहे ना ते तुम्ही बघताय की मी हे बरोबर 10 वाजता रात्री हे विरझण लावलेलं आहे आणि याला अजिबात पाणी थेंबभरही टुपूकही पाण्याचा पडलेला नाहीये, एक टिपकाही पडलेला नाहीये. आणि खूप वेळ मी असं पालतं केलेलं आहे. बरं, पालतं करताना मी खाली हातसुद्धा लावलेला नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच आहात की मी हे जे भांडं आहे दह्याचं, ते पालतं करताना मी अजिबातच हात लावलेला नाहीये आणि सलग सरळच असं उपडी करून मी छान असं खूप वेळ हलवलं आहे. तरीसुद्धा यातील दही अजिबात थेंबभर सुद्धा हललेलं सुद्धा नाहीये, पाणी सुद्धा पडलेलं नाहीये. हे बघा तुम्ही बघू शकता इथे.
आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, की दही लावताना आहे ना, आपलं जे दह्यासाठी जे टेम्परेचर लागतं ना, ते एकदम परफेक्ट असलं पाहिजे. कारण रात्र झाल्यानंतर कसं थोडं-थोडं थंड आणि कोमट असं गरम असं थोडंसं मिक्स असं वातावरण असतं. लगेचच थंडावा काही येत नाही. सकाळी येतं जेव्हा म्हणजे पूर्णपणे उष्णता कमी झाल्यानंतर सकाळी आपल्याला गारवा वाटतो. तेव्हा काय होतं तिथपर्यंत आपलं हे विरजण आहे ना 7 ते 8 तास बनून झालेलं असतं. त्यामुळे हे विरजण आहे ना, ते अजिबात सॉरी दही आहे ना, ते अजिबात आंबट लागत नाही. एकदम मस्त लागतं. कारण मला पर्सनली हे दही घरचंच खूप आवडतं. मी यामध्ये साखरसुद्धा मिक्स करत नाही आणि असंच खाते आणि मस्त गोड-गोड असं दही लागतं. कारण आपण मार्केटमधून आणतो ते दही कसं आंबट लागतं. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये साखर खूप जास्त अशी घालावी लागते, मिक्स करावं लागतं आणि मगच खावं लागतं. परंतु हे दही अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की तुमच्याकडे जे दही बनवाल ना, ते तुम्हाला बिना साखरेचं आवडेल आणि या दह्याच्या बघितल्यात ना तुम्ही छान अशा वड्यासुद्धा पडलेल्या आहेत. एवढं मस्त घट्टसर असं दही बनलेलं आहे. यामध्ये पाणी अजिबात नाहीये. जसं की आपण चक्का बनवून घेतो ना, पाणी निपळवून म्हणजे कॉटनच्या कपड्यामध्ये दही गुंडाळून घट्ट पिळून असं, तसा हा चक्क्याप्रमाणे हे दही बनवून तयार झालेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंटसुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.